सर्वदोषव्यपेतम् सर्वान्तस्थं सुपूर्णं प्रकृति पतिमजं सर्वबाह्यं सुनित्यम् सर्वज्ञं सर्वशक्तिं सुरमौनि मनजाद्यैस्तदा सेव्यमानं वन्दे विष्णुं तदाहं जगदनन्त सकल जगद अनाद्यनन्तम् आनन्ददं तम् हरे नमः। हरे मान प्रमाणाच्या बद्दल झालेलं आहे. हं? मानंचैव विशेषेण निर्दोष ज्ञान साधनम. मान म्हणजे प्रमाण. विशेषे करून प्रमाण कसं असावं? निर्दोष ज्ञान साधनम. दोषरहित असणार असं ज्ञान जे आहे त्या ज्ञानाला साधून देणार मान असावं, प्रमाण असावं. अर्थापत्तिश्च उपमाच संभवात अनुमान अनुमय संभवात अनुमयवतु. तीन प्रमाण सांगितले ना, त्याच्यामध्ये अर्थापत्ती, उपमा, संभावना, संभावना म्हणजे संभव, हे सगळे अनुमाच आहेत. अनुमानाचेच प्रकार आहेत. दुःखादी अभाव प्रत्यक्षम बाह्यगश्च अनुमान स्मृता. दुःखादिकाचा अभाव प्रत्यक्ष असणाऱ्याच्या गोष्टी बाहेरून दिसून येतात ते सगळे अनुमास्पद. त्याला सगळ्याला अनुमान म्हणतात बरं का. योग्य असणारी गोष्टी अनुपलब्ध होणं, न दिसून येणं. युक्तिरेव ही बाह्य, त्या त्या गोष्टीला देखील एक बहिर्भूत असणारी युक्ती आहे. अनुमानामध्येच येतात ते. अनुमानामध्ये मनसः संप्रयोगो यो, मनापासून जो केला जाणारा प्रयोग आहे तो देखील दुःखादी रहित आत्मनी, दुःखाधिक रहित असणारा, दुःखाधिक ज्याच्यामध्ये नसतात त्याच्यामध्ये असा विचार करणे, ते अभावरूपी असणारं प्रत्यक्ष. मनश्च द्विविधम मतम. मन देखील दोन प्रकारचं असतंय. चेतनम च जडम चेती. चेतनात्मक असणारं मन आणि जडात्मक असणारं मन. चक्षुराज्यम तथैव च. चक्षुराधिक जे इंद्रिय आहे ते इंद्रियांनी प्राप्त होणारं जे ज्ञान आहे ते देखील. चेतनम चेंद्रियम हे आत्मस्वरूपात. चेतन हे इंद्रिय आहेत, कारण आत्मस्वरूप आहे ते. प्रत्येक व्यक्तीचं स्वरूप आहे ते ना. परम ते वेगळं नाहीये. त्या त्या व्यक्तीला सोडून दुसरं नसतंय. मुक्तानाम चेतनत्वम त्वेव. मुक्त लोकांना जे चेतनत्व आहे ते बद्ध लोकांचं आणि बद्ध नसणाऱ्या लोकांचं अशा प्रकारचं दोन असते चेतन. बद्धानाम उभयं तथा. स्वरूपेणापि संयोग, स्वरूपतः एक संयोग असतो ना, जो संयोग स्वरूप त्याच्या त्या स्वरूपाला अनुसरणच असतं. यथा रत्नस्य संयोग तत्प्रकाशेन नित्यदा. ज्याप्रमाणे रत्नाचा संयोग असतो, प्रकाशाच्या कांतीच्या बरोबर त्याचा एक संयोग असतो. ते कसं आहे, त्याचा प्रकाश आहे ना नित्य, ते प्रकाशमान होणं त्याला लागून असते त्या रत्नाचा संयोग. रत्नस्य प्रकाशस्य न भेद कश्चित दिसते. रत्नाचा आणि त्या प्रकाशाचा भेद कधीही राहत नाही. विशेषे विशेषो नाम विज्ञेय. त्यालाच विशेष म्हणतात. विशेषात दृष्टिगोचरा. विशेषपणे जे दिसून आपल्या डोळ्याला दिसून येतं तोच तो विशेष आहे. विष्णू परमात्म्याच्या स्वरूपामध्ये सतत गुणांच्या त्या त्या गुणांचं देखील स्वरूप जे विष्णू परमात्म्याच असते. त्यालाच संबंध म्हणजे त्याच्याबद्दलच असणारे किंवा तिथेच असणारे जे शिर इत्यादी आहेत, डोकं इत्यादी जे आहेत, त्यांच्यामध्ये त्या डोक्यांचा आणि त्याचा कधीही भेद नाही.
अभेदेपी विशेषेण, जरी अभिन्न असले तरी देखील विशेषे करून व्यवहाराला वेगवेगळे मानले जातात. विष्णू जडेन जीवैश्च भेदयो स्त्रिया तथा. विष्णू परमात्माचा जडाशी आणि जीवांच्या बद्दल असणारा जो आहे भेदच आहे तो. लक्ष्मीबद्दल देखील भेदच आहे. स्त्रिया तथा. विष्णू क्रियाश्चया कश्चित, विष्णू परमात्माचे जे जे क्रिया असतात त्या सगळ्या क्रिया अभेद सैरपी ध्रुव, त्या सगळ्या क्रियांचा देखील अभेदच असतो निश्चितपणे. कादाचित कत्वमप्यासाम विशेषेण उच्यते. कदाचित काही काळापुरतच असतात म्हणून त्याच्यामध्ये असणारा विशेष तुम्हाला दिसून येतो, विशेषपणा दिसून येतो. एवं विमुक्त जीवानां स्वरूपे स्वगुणैरपि, याप्रमाणे मुक्त झालेल्या जीवांचे त्यांचं स्वरूप, त्यांचे गुण हे देखील, तर क्रिया ही त्यांच्या त्यांच्या क्रिया ज्या आहेत त्या क्रियांशी देखील तसैव ऐक्यम नित्यम स्वावयवैरपि. विष्णू परमात्म्याच्या मध्ये कसे ऐक्य आहे त्याप्रमाणे सगळ्या प्रत्येक जीव विमुक्त झालेल्या जीवांच्या मध्ये देखील त्यांचे अवयव वगैरे इत्यादी नित्य त्याच्यामध्ये राहत असतात. भेद असतो बद्धानाम, बद्ध असणारे जे लोक असतात त्यामध्ये भेद असतो, काही काही ठिकाणी अभेद असतो. गुणे सई हे कर्मभेद असतात, त्यांचे त्यांचे गुण त्यांचे त्यांचे कर्म भिन्न भिन्न असतात. काही ठिकाणी अभेद असतात, अभिन्न असतात. अंशांशनोर गुणस्यापि गुणिनः कर्मतत्वतो हो. अंश आणि अंशी या दोघांच्या मध्ये, त्यांच्या गुणांच्या मध्ये, त्यांच्या गुण असणाऱ्यांच्या मध्ये त्यांचे कर्म काय आहे, त्याचे त्या कर्माला अनुसरून तो राहणं पडे काय आहे, ते सगळं कार्य क्रिया कारण, कार्य उपादान म्हणजे कार्य जे आहे उपादान करण्याने योग्य असते. व्यक्ती सामान्य, प्रत्येक व्यक्तीचं त्याचं सामान्य गुणधर्म हे सगळे अभिन्न असतात. भेदाभेद म्हणून सांगतात त्याला. भेदाभेद समुद्दिष्ट कार्योपादान योश्चैव. त्याचं कार्य आणि त्याचं उपादान कारण हे सगळे प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी सामान्यतः असतातच. म्हणून त्या ठिकाणी भेदाभेद म्हणून दाखवला जातो. विनाशो यत्र दृश्यते, ज्या ठिकाणी विनाश दिसून येतो त्या ठिकाणी देखील भेदाभेद. एकस्मिन् विद्यमाने तयोर एकस्य कस्यचित्. चार पाच जणांच्या मध्ये असणारे जरी एकाच व्यक्तीच्या मध्ये असलं तरी देखील ते एकता म्हणून येत नसते. ते एक कार्य असतंय, एक कार्य असलं तरी दुसरे कार्य त्याच्याबरोबर लागून असले तर ते भिन्नच असतात. आणि जे नसतात ते सगळे अभिन्न असतात. म्हणून भिन्न अभिन्न दोन्ही असतात. अविनाभाव नियम म्हणजे अविनाभाव संबंध जो आहे की नाही, तोही देखील नियमाने ज्यांच्यामध्ये जो अविनाभाव संबंध राहायला पाहिजे तो तिथं असतोच. तो अभेद रूपाने राहत असतो. अभेदश्च असं भिन्नेन, आपल्यापासून भिन्न असणाऱ्या गोष्टींच्या मध्ये अभेदता आहे कशाने दिसून येते. ह्याच्यामध्ये असणारे गुण त्याच्यामध्ये असणारे गुण दोन्ही सारखे दिसतात तर ते अभेद असतात. भेदाभेदो न दुःख क्वापी, यामध्ये भेद किंवा अभेद कोणत्याही ठिकाणी नसतो. विष्णू परमात्म्याच्या मध्ये देखील नसतं तर ह्यांच्यामध्ये देखील नसतं. भेद जीवाद्यही, सगळ्या जीवांच्या बरोबर भेदच असतो. केवळ अभेद आत्मनी, अभेद म्हणून जे आहे ते आत्म्यामध्ये असतो. तर परमात्म्याच्या ह्याच्यामध्ये स्वरूपामध्ये असतो. स्वरूपेशु विशेष, हा एक एक स्वरूपामध्ये जो विशेषपणा दिसून येतो तो त्याच्या स्वरूपानेच त्या ठिकाणी राहत असतो. स्वरूपम तस्य सोपितो, क्रियाणांचा न नाश असते, कोणत्याही क्रियांचा नाश नाही. तत्शक्ती हे पूर्वकालतः, ती शक्ती त्याची पूर्वकालापासूनच आहे. त्याच्यामध्ये ती क्रिया तरी केलेल्या सगळ्या क्रियांची शक्ती देखील त्याच्यात मध्ये अनादिकालापासून असते. विशेष हा एव उपरती, ही क्रिया सगळे केलेल्या क्रियांची उपरती म्हणजे संपन्नता, पूर्णपणा जे आहे की तो एक विशेषताच आहे. त्याच्यामध्ये असणारे वैशिष्ट्य आहे. क्रिया या समुदीचा विशेष विशेष असणाऱ्या गोष्टीचा अजून एक जो विशेष असतो की नाही, विशेषपणा,
म्हणजे एव अस्ति कथंचन असं कधी नसतंच आहे. स्वस्यापि तु विशेषश्च स्वयमेव, म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मध्ये जे विशेषता दिसून येते ते देखील स्वतःपणे स्वतः त्याच्यामध्ये असलेली गोष्टच दिसून येते. त्याकरता विशेषामध्ये विशेषता नसते. तस्यापि तु विशेषश्च स्वयमेव भविष्य, स्वतः मध्ये असणारा जो विशिष्टता आहे की नाही तो देखील आपोआप होत असतो. यथा जने जनितो नान्य, जनी म्हणून जे आहे की नाही उत्पन्न होणे, जनी प्रादुर्भावे, त्या कोणत्याही व्यक्तीला जन्म येणेपणा जे आहे ते काही वेगळं नसतंय, त्याच्यामध्ये असणारा गुणधर्मच दिसून येतो. तशा वस्तू जनी, त्या त्या ठिकाणी असणाऱ्या वस्तूंची जनी म्हणजे जनन होणं, म्हणजे उत्पन्न होणं म्हणजे जन्म आहे. तथापि तो जनित्वात, पण तरी देखील त्याच्यामध्ये जनन असल्या कारणाने सात सत्व वस्तुतः आहे. प्रत्येकाच्या मध्ये असणारा ते सत्वपणा वस्तुतः दिसून येतो. एवमेव विशेषोसो, याप्रमाणे हा विशेष जे आहे दुसऱ्या विशेष गोष्टीच्या अंतरावर हा अंतर पणा नसतो, त्याच्यात ह्याच्यात काही विशेष होणं वेगळा म्हणजे भेद नाहीये. करोती न करोती ती विशेष व्यवहार करतो आणि नाही करत म्हणून याच्या प्रकारे विशिष्टता, विशिष्ट प्रकारचा व्यवहार जर त्यातला दिसून येत असेल तर करतो, दिसून येत नाही असं म्हणलं की नाही करत म्हणून आहे. व्यक्तिभावम गता या तो करोती ती स्वरूपिणी, व्यक्तीमध्ये असणारा जो भाव आहे की नाही तो विशेष रूपाने अभिव्यक्त झाला की करोती म्हणून सांगतात. विशेष अभिव्यक्त नाही झाली म्हणून की नाही करत. शक्तिरूप स्थिता असैव क्रिया, शक्ती रीती देते, शक्ती रूपाने असणारी जी त्याच्यामध्ये असणारी जी गुणवत्ता आहे की नाही त्याला, त्या क्रियेला शक्ती असं म्हणतात. सा साच व्यक्तिस्तु जनिवत क्रियायाः रूपमे होतो, ती अभिव्यक्त होणे, ते दिसून येणे म्हणून जे आहे की ते दिसून हे येणेपणा हेच जन्म आहे. पण ते कोणत्याही क्रियेचं रूप तुम्हाला जेव्हा दिसून येतं तेव्हा जन्मच होता. तसा विशेषेण स्वरूपेण विशेषणे, तरी असं असलं तरी देखील विशेष म्हणे स्वरूप त्याचं अभिव्यक्त झाला असताना त्या विशिष्ट आकारची व्यक्ती होती, शक्तीच्या रूपाने राहत असते ती क्रियाशक्ती म्हणून. त्याच गोष्टीला क्रियाशक्ती म्हणतात. का ते व्यक्तिस्तजन्य होतात, ते अभिव्यक्तपणा येणं म्हणजे ते व्यक्त होणे, दिसून येण्यासारखं होणे, त्या क्रियेला जनन क्रिया म्हणतात. क्रिया, त्या क्रियेचं रूप त्या रीतीने दिसून येतं. तथा विशेषेण स्वरूपेण विशेषणे, असं असलं तरी देखील विशिष्ट आकाराने त्याचं स्वरूप तुम्हाला दिसून येणं हेच विशिष्टता आहे. जने जनिवादेव असो, जन्माला येणं म्हणजे जनिवत होणं, जन्माला आल्यासारखं होणे, हेच ह्याला व्यक्ती म्हणतात, अभिव्यक्ती म्हणतात. एवं मुक्त एवं मुक्त क्रिया नित्या, याप्रमाणे मुक्त लोकांचे जे क्रिया नित्य करायचे क्रिया असतात की नाही त्या देखील कशा असतात, नान्येषां, दुसऱ्यांनी केल्यासारखं होऊ शकत नाही. कारण तसं जर दुसऱ्यांनी केल्यासारखं वाटलं तर मग भ्रम होत ते. मुक्ता उच्छेद निशेषेण अखिलस्य ते, मुक्त झालेल्या का पासून कोणतीही गोष्ट निघून गेली म्हणलं तर सगळ्या गोष्टीमध्ये सोडून देणे फळा नावाचा एक भेदच येतो. नाही मग मुक्त क्रिया असतो, मुक्त लोकांनी केलेल्या जे क्रिया असतात की नाही त्या क्रिया सगळ्या कशा असतात, पुन्हा उत्पन्न होतात असं नसतंय. अमुक्तानाम क्रियायाश्च मुक्ता अभि समाश्रिता, मुक्त नसणाऱ्या लोकांच्या जे क्रिया असतात ते सगळे मुक्त असणाऱ्यांच्या मध्ये असणाऱ्या क्रियासारखेच असतात, पुन्हा एकदा ते उत्पन्न होतात एवढंच. अमुक्तानाम क्रियायाश्च मुक्ता अभि समा, अमुक्त लोकांचे जे क्रिया असतात ते देखील ते कशा असतात, मुक्त झाले असताना देखील त्या क्रिया दिसून येतात, अभिन्न रूपाने दिसून येतात. इथे ताज्ञा अभिव्यक्ती कारण अभिव्यक्त होणेपणा त्याच्यामध्ये असते, याकरता अभिन्न असणाऱ्या क्रिया आहेत. गणेश केलेलं काम पुन्हा दुसऱ्या दुसऱ्या दिवशी देखील करतो तो.
चिंतनादी क्रियाणांतो चिंतन करणे इत्यादी जे क्रिया आहेत की नाही मुक्त झालेल्या लोकांना उच्छेद सदा एकदा करून टाकलेले असतात म्हणून ते अनित्य असणारे असे असतात. पण करून टाकले तरी देखील तेच तेच क्रिया करत असतात थोडे जागतात आणि ते देखील होतात. अभिन्ना पिता ज्ञेय अभिव्यक्ते पुनः पुनः चिंतनादि क्रियाणांतो मुक्ता उच्छेद सदा चिंतन इत्यादी करणे उच्छेद काही काही वेळेस चिंतन करून सोडून देतात पुन्हा दुसऱ्यांदा देखील चिंतन करतात. मी काय करावं अशा प्रकारचा मनामध्ये विचार येणं म्हणजे त्याला म्हणतात भेद 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 अभेद उदीरता भेद आणि अभिन्न अभिन्न असणारी दिशे क्रिया आणि भिन्न असणारी क्रिया अशा प्रकारे कळवली जाते. अचेतन अचेतने स्वतंत्र अचेतन असणाऱ्या लोकांच्या मध्ये अस्वतंत्र रूपाने क्रिया असते. म्हणून याकरता ती जी क्रिया होत असते ती सदा करत असतो म्हणून भेदाभेद रूपाने असते ती. सर्वत्र नियमेन तो सगळीकडे अशा प्रकारचा हा नियम आहे. ईश्वर प्रकृती जीव जडंते जगष्ट ईश्वर प्रकृती जीव हे चारही गोष्टी नवीन रीतीने दिसून येतात. पदार्थानाम समुद्दिष्टम प्रत्येक पदार्थामध्ये अशा असतातच. तत्रेशो विष्णू रचते त्यांच्या सगळ्याचं नियमन करणारा कोण आहे? विष्णू परमात्मा. ब्रह्मतर्कामध्ये सांगितलं आहे. पराश्य शक्ती विविध श्रूयते स्वाभाविकी ज्ञान प्रक्रियाच म्हणून त्या श्रुतीचा अर्थ आहे. परमात्म्याची शक्ती श्रेष्ठ असणारी अशी असते अनेक रीतीने दिसून येत असते. त्याच्यामध्ये असणारे जे ज्ञान बल क्रिया आहेत की नाही ते स्वाभाविकपणे असतात परमात्म्याच्या ह्याच्यात. आपल्यामध्ये तसं नसतं म्हणून सांगायला म्हणजे श्रुती सांगतात. शक्ती शक्तिमतोश्चैव विशेषस्य विशेषण शक्ती आणि शक्तिमान विशेष आणि विशेष विशेष आणि विशेषण विशेषणामध्ये असणारे प्रत्येकामध्ये भिन्न भिन्न असणारे अविनाभाव संबंधाने राहणाऱ्या गोष्टी आहेत. भेदस्तत्र विद्यते त्याच्यामध्ये भेद अविनाभाव रूपाने असणारे दिसून येत असतो. सर्वाधिक सुखत्वंच ज्ञान सर्वाधिकं तथा सगळ्यांच्या पेक्षा अधिक असणार असं सुख परमात्म्याचं असतं. परमात्म्याचं ज्ञान देखील सर्वाधिक असणार. सर्वाधिका सर्वशक्ती तेज सर्वाधिकं तथा परमात्म्याच्या शक्ती कशा आहेत तर सर्वांच्या पेक्षा अधिक असणार आहे. तेज देखील त्यामध्ये परमात्म्यामध्ये सर्वाधिक असतं. इत्यादी गुणा सर्वे हे सगळे हे जे गुण जे आहेत ते स्वरूपम वैष्णव तथा विष्णू परमात्म्यामध्ये असणारं हे स्वरूप आहे. भेद अन्य दुसऱ्यांच्या मध्ये असणारे सगळे भिन्न असतात. आता रूपत्व हा जे काही त्याचं रूप असते असं समजू नका. काही काही ठिकाणी आंतरंगिक असणारा शब्द जे दिसून येतात ते देखील अभिन्न असतात. त्याच्यामध्ये असणारा विशिष्टता दाखवून देणारे अशा असतात बरं का. एकस्मिन्नेव शब्दानाम यस्तु नाना स्वरूपिणा नाना अनेक रूपाने असणारे शब्द असले तरी देखील एके ठिकाणी असणारे जे आहेत ते एके ठिकाणीच असतात. प्रयोजक असणारे असे असतात ते कारणीभूत असतात. प्रयोजक असतात कारणीभूत असतात. तो असे प्रयोजक राहणे किंवा कारणीभूत राहणे हे विशेष आहे त्यांच्यामध्ये. विशेष प्रकीर्तित असा विशेष प्रकीर्तित इति यदा ब्रह्म विज्ञानात समग्रत्व ही ज्या सवा म्हणजे समग्रत्वपणा येण्यासाठी ब्रह्मामधील परमात्म्यामध्ये असणारं विज्ञान आहे की नाही ते समग्रच्या समग्र सगळ्याचं सगळं स्पष्टपणे अभिव्यक्त होणारे असतात. ब्रह्मज्ञानात समग्रत्व नान्यतश्चेत निश्चयात ब्रह्मज्ञान म्हणजे समस्त पूर्ण रीतीने ज्ञान. वेगळं कोणतंही ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी काही लोक मनुष्य ब्रह्मा किंमते हे ब्रह्म कशाने कळून जातो बाबा असं विचारतात. समग्र भावम आगमत संपूर्णपणे त्या परमात्म्याचं स्वरूप मी पाहिलं बरं का असा विचार करतात. किती ब्रुयाच आणि कोणीही एखाद्या गोष्टी काय तुम्हाला कळालं का जेवढं शिकलं तेवढं पूर्ण समजून घेतो.
समग्र भाव, समग्र भाव मी जाणून घेतला असं म्हणतो. काय हो तुम्ही शिकलात का म्हणलं की हो शिकलो. हा, आता काही लोक जे आहेत सायन्स मध्ये शिकून घेतले, सायन्स बद्दल शिकून घेतात. काही कॉमर्स, काही आर्ट्स, असं सगळं हे जे जेवढं शिकलेलं असते त्याला ते संपूर्णच वाटत असते. ब्रह्मा बी सर्वदा, ब्रह्मा देखील कसा आहे सर्वदा आत्मा, आत्मगुणाने ब्रह्मित परिपूर्ण आहे. गुणाने परिपूर्ण असतो याकरता ब्रह्मा सर्वदा अस्थितिमेंच विजानाती तसं येतो. सर्वदा राहतो परमात्मा म्हणून असं समजून घे ना, त्यालाच परमात्म्याचं पूर्ण ज्ञान असं म्हणतात. आता एव समग्रत्वम तदेव अस्य सर्वदा, स्वतः ताव स्वतः होऊन समग्रता त्याच्या ज्ञानामध्ये असते. तर हेयम परम ब्रह्मा, ते परब्रह्म कसं आहे म्हणत आहे सोडण्यासारखं नसते. यो यो वेद, यो यो अवेद गुणगृहीतम, जो कोणी याला अशा रीतीने सगळ्या गुणांनी परिपूर्ण आहे असं समजतो, सर्वदा राहत असतो असं समजतो, ज्ञेय देखील तोच आहे असं समजतो, तो व्यक्ती समग्र रीतीने परमात्माला जाणून घेतल्यासारखा होता. मुख्यम म्हणजेच मुख्यपणे, म्हणजे समग्र शब्दाचा अर्थ मुख्यपणे जाणून घेणे. मुख्यम समग्रम तद्ब्रह्म, मुख्यतः पाहिलं तर समस्त ब्रह्म सर्वज्ञ आहे ते. ज्ञानस्यापी समग्रतः, समग्र असणारच ज्ञान म्हणजे परमात्मा पूर्णपणे असं आहे, ज्ञानी आहे असं समजून घ्यायला म्हणजे त्याला समग्र ज्ञान होतं. किंचित थोड्या रीतीने देवता लोक तर परमात्म्याचं समग्र स्वरूप पाहू शकतात. समग्र ज्ञान त्याला होतं. ज्ञान ही तादृशम, त्याच्यासारखंच त्याला ज्ञान प्राप्त होतं. आपण तो अधमाम ज्ञानता, म्हणजे आप आप हो तत हा म्हणून त्याच्यापासून त्यांना प्राप्त होतं. आता लोकांना थोडं जरी ज्ञान झालं तरी मला सगळं माहिती आहे असं म्हणतात ते. तर तादृक म्हणजे तशा प्रकारचं अज्ञान त्यांना असं आहे म्हणून ते तसंच असलेलं आहे. आम्ही पूर्ण समजलो तसं समजतात विषय येऊ तू. काही काही वेळेस ऋषींना देखील तसं होतं. ऋषीभ्योऽप्यसमां प्रावुर मानुषाश्च समग्रताम्, ऋषींच्या पेक्षाही, ऋषींच्या दृष्टीने मनुष्य लोक जे असतात की नाही ते जरा कमी असते, म्हणून त्यांना जे कमी मिळालं असेल ते समग्र मिळालं असं समजतात ते. होयंच गुणैः पूर्णम, पूर्ण गुणाने व्यापलेला आहे. नित्यास्ति ज्ञान गोचरम, नित्य त्याच्यामध्ये असणाऱ्या गोष्टी दिसून येणं त्याला ओयम म्हणतात. ओयम म्हणजे पूर्णपणे आहे आता. ब्रह्म पश्यन वामदेवा, अशा ब्रह्माबद्दल परमात्म्याबद्दल वामदेवानी पाहिलं आणि सूक्त मिळतात दश, आणि त्यानंतर त्याने एक सूक्त पाहिलं. दश अहम, हम्म, अहम मनु, म्हणून तो काय म्हणला, अहम मनोरहोम अहम सूर्य, अंतर्यामी पेक्षा स्वतःच्या अंतर्यामी असणाऱ्या त्या सगळ्या गोष्टींचं मी सूर्य आहे, मी मनु आहे असं समजून घेतलं. अहम शब्द जो आहे की नाही, अहम शब्द येतो विष्णू, विष्णू परमात्मा वाचक आहे. अशा उत्तम पुरुष, हा उत्तम पुरुष तो स्वतःला मी, मी मनुष्यासारखा होतो, मी ऋषी होतो, मीच सूर्य होतो असं स्वतःच्या अंतर्यामी असणाऱ्या गोष्टींना पाहून तो म्हणाला की मी आहे. सर्वांतस्थ कोण आहे, परमात्माच आहे. म्हणून अवबोधत्वात, म्हणून कशाला म्हणतात त्याला अवबोधन, म्हणजे ज्ञानाने संपन्न असणार. मन्वंतस्थो जनार्दन, मनुच्या अंतस्थामध्ये असणारा जनार्दन आहे. तर ह्या चार अनुवादेभ्या तो काय करतो, आपल्याला असणारा जो आचार्य आहे, आचार म्हणजे जो व्यवहार आहे तो सांगायला जातो. तो मनामध्ये त्या मनुच्या म्हणजे ज्ञानाच्या मनामध्ये ज्ञान ठेवून घेतलेलं असते, म्हणून त्या प्रेरणेने तो मी असा आहे, मी तसा आहे असं म्हणतो. तेव्हा सूर्य हे प्राप्य, आणि ज्ञानी लोकांच्याकडून प्राप्त असणारा तोच आहे म्हणून सूर्य. सूर्य अंतस्थो मोक्ष भी, अंतस्थ असणारा सूर्य आहे.
मोक्ष इच्छा असणाऱ्या लोकांनी त्याला समजून घ्यावं. दैव तोच परमात्मा कक्षगैही सेव्य हा आजूबाजूला देखील राहणाऱ्या लोकांच्याकडून सेव्य आहे. म्हणून त्याला कक्षीवान म्हणतात. कक्षीवती समाश्चित हा. तेव्हा तसं कक्षीवान म्हणतात. कक्षामध्ये आजूबाजूला देखील राहणार तोच आहे. तैव शुक्र समस्तस्तो नीती ही कवयते स्वयं. तोच शुक्रामध्ये राहून नीती दाखवतो, नीतीच्या बद्दल ज्ञान देतो. यतः कविस्य कामस्य प्रेरणा तुषणाः होता. कामाला प्रेरणा देतो याकरता तो कवी. उषणा म्हणून बृहस्पती प्रेरणा उषणा हा सुद्धा प्रेरणा देतो म्हणून उषणा त्याला नाव आहे. तेव शंभर पुरो शंभर पुर बिभेद इंद्रिय व्यवस्थित. तोच शंभर नावाच्या नगरीला पुरीला बिभेद म्हणजे ध्वंस करून टाकतो. ध्वंस करत राहत असतो. सर्वांतर्यामकत्वात सर्वांतर्यामी असल्या कारणाने तो सर्व कर्म म्हणून त्याला म्हणतात. सर्वांतर्यामित्वात सर्वांतर्यामी असल्या कारणाने कर्मामध्ये देखील तोच असतो. कोणतेही कर्म केलं तरी त्याच्यामध्ये तोच असतो. म्हणून सूक्तामध्ये तसं सांगितलेलं आहे. तसं ते वामदेव श्रेया हा पदी वामदेवाने लक्ष्मीपदी असणाऱ्या परमात्म्याच्या बद्दल असं सांगितलं. यो स परम ब्रह्म यो सो म्हणजे जो तो परब्रह्म आहे की नाही, तदेव अस्ति मानकम सदा राहत असो अशा प्रकारे मनामध्ये येणं, विचार करणे. इदानीमपि जानाति आता सध्या देखील जाणत असतो तो. योग्य समग्रता सदाच योग्यता सदाची समग्रता त्याला कळत असते. प्राप्नोते तस्य देवाश्च महाभूतीम कर्तृमीशते. तो प्राप्त करून घेतो म्हणून त्याचे देवता कधी भूती भूती म्हणजे ऐश्वर्य स्वरूप संपन्नता पूर्णपणा दुसऱ्या कोणत्याही देवाना देखील येऊ शकत नसते. परमात्माची जी संपन्नता आहे ती परमात्म्यालाच लागू असते. आत्मा ही विष्णू देवानां तेषु व्याप्तो येत सदा. सगळ्या देवतांचा सगळे देवता म्हणजे त्याचा आत्मा आहे, त्याचं स्वरूप आहे. त्याकरता सगळीकडे व्यापून असतो तो. नियोक्ता देखील तोच आहे. कोणत्याही कामामध्ये त्यांना लावणं हे देखील त्याच्या हातात असतं. आणि त्याचा त्या सगळ्या गोष्टीचा जाणणारा आणि ते सगळे साधून देणारा देखील तोच आहे असं समजून घेतला असताना परमात्मा त्याच्या प्रसन्न होतो. नित्यम तस्य प्रीता असते देवता. परमात्मा परमात्म्याला असं जातो, जाणून घेतो म्हणून सगळ्या देवतांना देखील आवडतो तो असा व्यक्ती. प्रीती योगान नैव तस्य विरुद्धम कर्तुम इच्छते. परमात्म्याची प्रीती तशी अशी आहे त्याच्या विरुद्ध कोणी करू शकत नाही. तो जे करतो ते सगळे करतात. एवं विलक्षणम देव उपासते जीवरूपिणम. अशा रीतीने विलक्षण असणाऱ्या देवताला उपासना जीवरूपी असणारा जो आहे उपासना करतो. ओ यो अस्ति तो ओ य आहे व्यापलेला आहे. ओ या शब्दाचा अर्थ व्यापले. मे हा अन्य हा आणि दुसरा जाणून ह्याच्यावरून हे जाणू शकतो, ओळखू शकतो. आता अन्य असो हरिरित्यपी मग त्याला सगळ्या सोडून कोण आहे दुसरा, तर विष्णू परमात्मा आहे. वेद परम विष्णू जीव रूपेण वेद्यत. परमात्म्याला चांगल्या रीतीने जाणू शकत नाही म्हणून जीवाच्या रूपाने तो असतो असं समजून घेतो. न आहे यत्तंत वेदास्य म्हणून तो परमात्मा त्याग करण्याजोगा सोडण्याजोगा नाही म्हणून समजून घेतो तो. म्हणून पशु बहो यद्वत अनेक प्रकारचे पशु कसे असतात त्याप्रमाणे तो देखील त्या परमात्म्याला जाणून घेऊ शकत नाही. तो त्याचं सगळ्यांचं जे आहे भोजन इत्यादी सगळं करतो, खाण्यापिण्याची व्यवस्था करतो. तत्वतः पुरुष तत्वतः पाहिलं तर पुरुष देखील त्याप्रमाणे जसं सांगतात त्याप्रमाणे करत असतात. जरी तो परमात्मा एकटा असला तरी अनेक लोकांनी अनेक रूपाने असतात त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये राहत असतो आणि ते सगळी व्यवस्था करत असतो.
देवलोकांच्या मध्ये देखील पशुवच्चा असो, एखाद्या पशुप्रमाणे वेद आहे रूपी ब्रह्मा, वेदाला सोडून कधी कोणती गोष्ट होत नाही. म्हणून तशा परमात्माला तशा परमात्म्याला हा सगळ्यांनाच भोजन देणारा आहे. तर जो कोणी समजतो ज्ञानसंपत्तीने तो विष्णूला आश्रय करून राहतो. असं स्वीकार केलं तर त्याला पशु प्रीती एकच भविष्यती, त्याला एखाद्या पशुबद्दल देखील प्रेम होऊ शकतो. अनेक गायी असले तरी पराप्रीतीश्च किं पुन्हा, त्याच्यापेक्षा अनेक गायींच्या वरच तो आत्मीयता स्वीकार करतो म्हणल्यावर मग सगळे अनेक असतात, एक गायीला नाही असं कसं म्हणतात तुम्ही? तस्मात सुबहू गो रूपे देवानां तत्ववेदिनी, अनेक रूपे असणाऱ्या त्या सगळ्या पशूंच्या मध्ये राहणाऱ्या देवतांना देखील तो जाणून घेतो. आणि देवता लोक देखील ते तत्व चांगल्या रीतीने जाणून घेतात. अभ्याधिका प्रीती असं सांगणाऱ्या देवतांच्यावर विशेष प्रेम त्या परमात्माला असतो. अभ्याधिका प्रीती, विष्णू आहे यत्व वेदना, विष्णू परमात्माला सोडून कधीही आपण राहू शकत नाही, कोणीही जिवंत राहू शकत नाही, हे ध्यान त्यांना होत. म्हणून याकरता नित्य प्रीती परमात्म्याची त्याच्यावर असते. नित्य आहे सदैव अन्य अन्य अन्यो विष्णू, त्याला सोडून वेगळा असणारा विष्णू परमात्मा आहे, कधीही त्याला सोडून राहता येत नाही असं जाणून घ्यावं. देवा प्रियम ज्ञानम, देवता लोकांना देखील अशा प्रकारचं आपले असणार असं ज्ञान कधीतरी होऊ शकेल म्हणत नाही वा विद्या, तसं कधीही होऊ शकत नाही. आता हा अपमान म्हणून श्रीहरी परमात्मा मग कसा आहे तर विष्णूवर आहे आता, विष्णू परमात्माला सोडून आपण काही करू शकत नाही. हे नित्य ज्ञान त्यांना प्राप्त होत देवतांना, आणि परमात्मा नित्य पूर्ण आहे असं देखील त्यांना कळतं. किंवा ना वेद ज्याला ही गोष्ट कळत नाही तसा यश जीव ऐक्यम, हरिवेद जो कोणी जीवाचे ऐक्य परमात्मा जाणतो समजतो, यशच्या असत्यम जगत ब्रुयात, जगत असत्य आहे याच्यामुळे ते सर्वे ते तवशेश्वरम, ते सगळे लोक अनंत नावाच्या नरकात जातात. मध्यंती सर्व वेद म्हणजे सर्वदा त्या ठिकाणी अनंत नावाच्या नरकात बुडून राहतात. सर्व वेदही गुणे सर्वही राहिली, आता हा सगळा वेदांनी गुणांच्या द्वारे सगळ्यांच्या द्वारे पूर्ण स्वरूपाने युक्त असणारा नित्य असणारा असा परमात्मा आहे असं समजून घ्यावा. बाकी सगळे जीव म्हणजे अपूर्ण आहे, मुक्त जरी झाले तरी देखील अपूर्ण आहे. निशेष दुःख मी मोखे ना, म्हणून याप्रमाणे निशेष दुःख नावाचं जे आहे प्राप्त होतं. सुखही का अनुभव असतो, या फक्त सुखाचाच अनुभव ज्या ठिकाणी होतो, दुःख सगळे निघून जातात त्या ठिकाणी, म्हणूनच त्याला मोक्ष होता. मोक्ष इत्युच्यते वेदैः ते विमुक्ता हरिं सदा, आणि तोच मुक्त लोकांच्या मध्ये दिसणारा मोक्ष आहे. परमात्माला सर्वदा उपासना करणारे हे मुक्त लोक असतात. सर्वदा त्या परमात्म्याच्या पेक्षा भिन्न असणार असं हे जग आहे असं होतं. आद्यंत वर्जित आधी मध्य अंत सगळे काही गोष्टी असो त्या परमात्म्याशिवाय काहीच प्राप्त होत नाही. न कदाचित जगन्नाशो, न कदाचित तदन्यता, कधी या जगाचा नाश होत नाही, आणि जग हे वेगळ्या रीतीने दिसून कधी कधी असं दिसून येत नाही. जगत हे कसं आहे, सगळं जग प्रवाह रूपाने सर्वदा व्यवस्थित असणारच आहे. ज्ञानतः कर्मतो अपि तपसा शक्तितो वा न कस्याप्यन्यथा भाव्यम, ज्ञानतः कर्मतः तपाच्या द्वारे शक्तीच्या द्वारे कधीही विरुद्ध होऊ शकता, बदलू शकता असं कधीही समजून घेऊ नये. सत्यो विष्णू श्रीश्च सत्या, विष्णू परमात्मा सत्य आहे, लक्ष्मी देवी सत्य आहे, जीव देखील सत्य आहे, जन पदार्थ देखील सत्य आहे. सत्यम नास्ति किंचित, कोणतंही असत्य असणार असं नाही. सर्वेषां ज्ञानगोचरम, ही गोष्ट सगळ्यांना समजून घ्यावी, सगळ्यांना समजावी लागेल. त्यात्वा विष्णुमतो मुक्तीम प्राप्नुयात पुरुषोत्तम, याप्रमाणे परमात्म्याला असं आहे असं समजून घेतलं तर मोक्ष त्याला प्राप्त होतो आणि चांगल्या प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं.
ज्ञात्वा विष्णुमतो मुक्तीम प्राप्नुयात पुरुषोत्तमम. म्हणून भविष्य पुराणामध्ये सांगितलेल्या गोष्टी समजून घेऊन सगळं परमात्मा असा आहे असं समजून घ्यावा. हरे नमः इत्यादी अशा सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यात, भविष्यात पर्वामध्ये सांगितलेल्या. हे आता आहे अशा प्रकारे योग्य असणारी गोष्ट समजून घेणं, हे सगळे उद्याच्या काही नियमन करूयात. तर उद्या आहे इदमित्यात्मनो योग्यम सर्वं समग्रम भवती इत्यादी उद्या सांगूया. हरे नमः. श्री कृष्ण. हरे कृष्ण. गुरुभ्यो नमः.